मकर राशी 11 ते 17 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी ऑगस्टच्या या आठवड्यात राजराजेश्वर राजयोग तयार होईल। हा राजयोग व्यक्तीला यशासोबतच खूप आदर देईल। या आठवड्यात चंद्र आपल्या कर्क राशीत राहील आणि सूर्य आपल्या सिंह राशीत भ्रमण करेल असे सांगतो, त्यामुळे राजराजेश्वर योग तयार होईल। अशा परिस्थितीत मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे, चला जाणून घेऊयात। मकर राशी या आठवड्यात तुमच्या नातेसंबंध क्षेत्रात एक अतिशय सुंदर ऊर्जा निर्माण होत आहे, कारण शुक्र आणि गुरुची युती तुम्हाला पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवण्यास मदत करते। ही एक अतिशय महत्त्वाची ऊर्जा आहे। विशेषतः जर वर्षाच्या सुरुवातीला कर्क राशीत मंगळाच्या कामामुळे काही नातेसंबंध नष्ट झाले असतील, तर हा आठवडा तुम्हाला अशा व्यक्तीची समेट करण्यासाठी किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आहे ज्याच्याशी तुम्ही नवीन सुरुवात करू इच्छिता। विशेषतः आता बुध थेट आहे। गुरुवारपासून वृषभ राशीतील चंद्रांची रोमांचक ऊर्जा तुमच्या जिज्ञासू बाजूला जागृत करेल। नवीन विषय तुमची उत्सुकता वाढवू शकतात, कारण शिकणे तुमच्यासाठी अधिक रोमांचक वाटेल। या आठवड्याच्या शेवटी बुध राशीच्या अधिपत्याखालील मिथुन राशीचा चंद्र तुम्हाला या आठवड्यातील अनुभवांचा दृष्टिकोन घेण्यास अनुमती देतो, परंतु तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो, कारण जर तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता असेल तर रिचार्ज करण्यासाठी आणि स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी हा योग्य वेळ असेल। मकर राशी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल आणि जीवनात यशाचे नवीन मार्ग खुले होतील। या आठवड्यात व्यवसायात कामाशी संबंधित सहलींमधून तुम्हाला आनंददायी परिणाम मिळू शकतात, तथापि हे अपेक्षेपेक्षा कमी असू शकतात। कामाशी संबंधित सहली शुभ असतील, परंतु याशिवाय इतर कोणताही प्रवास तुमच्यासाठी हानिकारक असू शकतो। तुम्हाला आर्थिक बाबतीत फायदा होऊ शकतो आणि आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता देखील असेल। आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामात आणि आर्थिक बाबतीत यशस्वी होईल। तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्हाला काही नवीन संधी मिळतील। आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। कुटुंबात आनंद राहील, नातेवाईकांशी संवाद वाढेल। प्रेम जीवनात तुम्हाला शहाणपण दाखवावे लागेल। आरोग्य सामान्य राहील, तुम्हाला थोडे थकवा जाणवू शकतो। विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला आहे, ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील। प्रवासाची शक्यता आहे जी फायदेशीर ठरेल। ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि पदोन्नतीची शक्यता आहे। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात प्रगती करेल। आरोग्य चांगले राहील, लोकांचे धाडस वाढेल। या आठवड्यात तुम्हाला कामासाठी नवीन उत्साह मिळेल आणि सर्व कामे वेळेवर पूर्ण करता येतील। घरातील कामे पूर्ण करण्यात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। या राशीच्या नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे। जोडीदाराशी दुरावा निर्माण होऊ शकतो। एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक गोंधळ होऊ शकतो। प्रेमाच्या बाबतीत या आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील। तुम्हाला शुभचिंतकांचा पाठिंबा देखील मिळेल। तुमची अनेक प्रलंबित कामे आज पूर्ण होतील। कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल। ते तुमची प्रतिमा सुधारण्यासाठी काम करतील। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळू शकते। कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल। घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। तसेच तुमचा जोडीदार तुमच्या निर्णयांना पूर्णपणे पाठिंबा देईल। तुम्ही नवीन शक्यतांच्या शोधात असाल। कोणत्याही प्रवासातून किंवा प्रशिक्षणातून ज्ञान वाढेल। आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता तुमची ताकद बनेल। तुम्हाला तुमच्या क्षेत्रात केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल। व्यवसायात नवीन करार जोडले जाऊ शकतात। वैवाहिक जीवन गोड राहील। गुंतवणूक फायदेशीर ठरेल। अचानक धनलाभाचे संकेत आहेत, मात्र हा आठवडा तुमचा खर्चही तितकाच असेल। नियंत्रण असू द्या। आर्थिक लाभ मिळू शकतो। या पैशाने तुम्ही खुश असाल आणि तुम्ही घरी मुलांसाठी भेटवस्तू खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, ज्यामुळे घरात तुमचा आदर वाढेल। समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल। तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला चांगले गुण मिळवतील। यामुळे तुमचे यश आणि प्रगती होईल आणि कुटुंबात अभिमान आणि आनंदाचे वातावरण राहील। 2025चा हा आठवडा व्यावहारिकता आणि महत्त्वाकांक्षेने भरलेला आहे। शुक्र मागे पडत असताना आर्थिक गुंतवणूक आणि करिअरच्या आकांक्षांना पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षा देणे महत्त्वाचे बनते। वैयक्तिक मूल्यांशी सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टांचे मूल्यांकन करा। कामावर वाटाघाटी आणि धोरणात्मक नियोजन करण्यास मदत करतो।
कठीण जबाबदाऱ्या पद्धतशीरपणे हाताळण्यासाठी शनीच्या ग्राउंडिंग ऊर्जेचा वापर करा. तणावाच्या लक्षणांकडे लक्ष द्या. उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. आठवड्याच्या मध्यभागी मंगळ घरगुती जीवनात उत्साह आणतो. घरातील सुधारणा किंवा कौटुंबिक गतिशीलतेला प्रेमाने तोंड देण्यासाठी हा वेळ काढा. गैरसमज टाळण्यासाठी खुल्या संवादाची खात्री करा. सामाजिकदृष्ट्या आठवड्याच्या शेवटी सूर्याचा प्रभाव नवीन प्रेरणा आणतो. सहाय्यक गट किंवा सामुदायिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहा. प्रेमसंबंध सामायिक भविष्य किंवा वचनबद्धतेबद्दल चर्चा करू शकतात. प्रामाणिकपणा बंध मजबूत करतो. अविवाहितांना व्यावसायिक नेटवर्क किंवा सामाजिक मंचाद्वारे मनोरंजक संबंध सापडण्याची शक्यता आहे. मकर राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडे असेल, शुभ क्रमांक 9 असेल आणि शुभ दिवस बुधवार असेल. एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.